चपात्या वगैरे बनवल्या आणि आज चपातीसोबत गार्लिक ब्रेड पण आहे आणि हे असे लांब ब्रेड येतात. त्यांना मी आता कट करून घेतो आणि ही ब्रेड नाईफ आहे आणि हिला करवतीसारखे दाते असतात, त्यामुळे ब्रेड कापायला एकदम इझी जातं. ब्रेड कापून झाले आहेत. आता मी जरा बटर मेल्ट करून घेतो. ये देखो मैं बना रहा हूँ, आ गए. देखो देखो, ये देखो आ गए. काय बनायच्या आधीच सगळे हजर होतात. असो, बटर ओव्हनमध्ये मेल्ट होतं आहे आणि गार्लिक ब्रेड म्हटलं की गार्लिक मेन आहे आणि मी आता गार्लिक ग्राइंड करून घेतो. तसं गार्लिक आपण चॉप पण करू शकतो, पण चॉप करायला जास्त टाईम लागेल, म्हणून मी आता मिक्सरमध्ये गार्लिक ग्राइंड करून घेतो. आणि आता बटर पण मेल्ट झालं आहे, त्यात मी आता हे गार्लिक ॲड करतो आणि थोडं ऑरेगानो पण फ्लेवरसाठी मिक्स करतो आणि हे मिक्सर आता चांगलं ब्रेडला लावून घेतो. ब्रेडला आता बटर लावून पण झालं आहे. आता या ब्रेडना 15 मिनटासाठी ओव्हनमध्ये ठेवूया आणि 15 मिनटानंतर आपले कुरकुरीत गार्लिक ब्रेड एकदम रेडी आहेत.